आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आज मंगेश चिवटे आले होते, नेमकी काय चर्चा झाली, सदिच्छा भेट होती, काय होतं? काय ते भेटायला आले होते, परंतु आणखी कुठं चर्चा झाली. मी इकडं लोकांनाच भेटतोय, आणखी त्यावेळेस लोकांचं भेटायचं होईल, त्यावेळेस बोलतो काय विषय आहे. 2-3 विषय तर त्याच्यात चर्चा होईल पुन्हा एकदा. राज ठाकरे यांनी आज टीका केली की तुम्ही जो विजय मिळवला आरक्षणाचा, परंतु काय मिळवलंय? त्यांना काय माहित काय मिळालं ते. मिळाल्याशिवाय माघार येतील का? 2000 कायदे, 2001चा आणि 2000चा जो कायदा आहे तो ओबीसी आरक्षणासाठी, ओबीसीसाठी. त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते, त्याच्याशिवाय दुरुस्ती होत नाही. मग आता सगळे सोयरे त्याच्यात घालायचे. ते मिळालं आहे आम्हाला. कायदा दुरुस्ती करायला लावली आहे मराठ्याच्या पठ्ठ्यानं, हे मिळालं आहे. ते असे म्हटले की जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही आणि मराठा समाजाला काय मिळावं हे मराठा समाजानं अभ्यास करावा. करतात मराठा समाज अभ्यास म्हणा. ते केव्हापासून असं बोलायला लागले? ते चांगलं बोलत होते मराठ्याच्या बाजूने. हे खरं आहे का? पण ते असं बोलते ते, आणि ते मराठ्याच्या बाजूने बोलत होते. असलं का बोलायला लागले? ते काय जाऊन आले काय इकडून नाशिकून कधी? अशात ते नव्हते बोलत असं कधीच. ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूने कधी पण, कारण खरं बोलत होते ते. आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा बी नाही. राज ठाकरे साहेबांना मानणारा एक मराठ्यात वर्ग आहे. राजसाहेब ठाकरे असं बोलतील हे मराठ्यांना अपेक्षा सुद्धा नाही. आणि इतकी त्यांच्यासारख्या कायद्याचा अभ्यासक, राजकीय पटलावर भाषण गाजवणारे इतके हुशार ते असं बोलतील हे तर आम्हाला अपेक्षा बी नाही. आम्हाला आत्ता बी खरं नाही वाटत. खरं सांगतो मी तुम्हाला, आम्हाला आत्ताही खरं नाही वाटत की ते असं बोलतील म्हणून. काय मिळालं म्हणजे त्यांना कायद्याचा सुद्धा लय अभ्यास. आता 2001चा 2000 आणि 2001चा कायदा हा ओबीसी आरक्षणासाठीच आहे. आता हे मी त्यांना समजून सांगावं म्हणल्यावर तर अवघड झालं. कायदा आहे आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली, काय घ्यायचं असलं तर त्याला राजपत्रित अधिसूचना आधी काढायला लागते. मग त्याचं रूपांतर कायद्यात कसा विधानसभा आहे का? नाही. मग अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही कायदा दुरुस्ती करायला. मग 15 दिवस आधी अधिसूचना काढायची आणि ज्यावेळेस विधानसभा असेल त्यावेळेस तो कायदा पारित करायचा, असा नियम आहे लिखित. मग आता त्यांनी बरोबर केलं. सध्या अधिसूचना काढली, तो अध्यादेश काढला राजपत्रित. आता अगोदर बी कोणाला बी 15 दिवस वेळ द्यावाचा लागतो. कशासाठी? की ते म्हणणं मागायला लागत असतं सगळ्यांचं. मग साधं काय तुम्ही लायसन असू द्या, साधी जाहिरात असू द्या, तरी ते करायला लागतं. ही नियम आहे. त्यांच्यासारख्यांना असे प्रश्न विचारणं म्हणजे ते शॉक बसण्यासारखा खेळ आहे आम्हाला, की हे कसं बोलू शकतात. मला आणखीन भरोसा बसत नाही की ते बोलतील. आता विधानसभा आहे लगेच अधिवेशन आहे, त्यातलं की तो कायदा पारित होणार आहे. काय मिळालं मराठ्यांना? म्हणजे काय सगळे सोयऱ्या मिळालं? त्यांना आणखी काय पाहिजे? त्यांनी पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे की मराठा समाजाची मुंबईमध्ये जी गर्दी झाली होती, या गर्दीमागे राजकीय अजेंडा असू शकतो, असं मराठ्यांना त्यांनी उद्देशून बोलले. मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते तुम्ही तुमच्या शोधा माना. मग उलट सुलट काही विचारायचं असलं तर मला, मग आम्ही मानत होतो ते बी आम्हाला कळायला लागलं. मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतात का काय आणि आम्हाला बोलवतात काय? ते नका शिकू आम्हाला. बघा म्हणा तुमचा उद्योग. मग जा. 10 तारखेला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. 10 तारखेला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. काही मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काही विनंती केली का उपोषणाला बसू नये वगैरे काही? नाही, विनंती मी पहिल्यापासूनच ऐकत नाही. आजच काय, मी मराठ्यांसाठीच करतो आणि मराठ्यांचंच ऐकतो आणि मराठ्यांसाठीच जीवाची बाजी लावतो पहिल्यापासून. आजच नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी बसणारच नाही. त्यामुळं काय, मला फोन आले काय नाही आले काय, कोणी विरोध केला आहे काय नाही केला काय, पाठबळ दिलं तरी मी माझं समाजासाठी काम करतो, विरोध केला तरी समाजासाठी करतो आणि मी करत राहणार आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. समाजाला बी ते माहिती आहे. एवढंच झालं की गोरगरिबाला मिळालं, त्याच्यात ज्याला गरज नाही त्यांना नाही मिळालं. मुंबईला काय मिळालं ना, तर गोरगरिबांना मिळालं. ज्याला काय अपेक्षा होती त्यांना काय नाही मिळालं. आता हे राजकीय डाव आहेत, हे राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत. हे नाही मिळालं ते मिळालं. तिथे गेलं आरक्षण ठेवलेलं असतं का? आणि या बरं माझ्या जागेवर द्या मला आरक्षण आणून एका दिवसात. तुम्ही काहीतरी बोलून नाही चालत. मग माझ्या जागेवर उभा राहा आणि तुम्ही आणावर जाऊन आरक्षण, आम्ही तुमच्या मागं उभा राहतो. त्याला प्रोसेसच असती. कायद्याचं राज्य आहे तरच मराठ्याला कायम आयुष्यभरासाठी टिकत नाही, नसतं टिकत. हे आयुष्यभरासाठी टिकवायचं आहे म्हणून याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाले. तेही मराठ्यांना आरक्षण मिळेल. दोन्ही कोणा मराठ्यांचाच फायदा होईल. ज्याला ओबीसी आरक्षण घ्यायचं ते ओबीसी आरक्षण घेईल, ज्याला नाही घ्यायचं तो ते घेईल.
दोन्ही लढाया मराठा जिंकायला लागलाय आणि मला काय मिळालं काहीतरी सांगायचं. झाला सर्वे आज ओबीसी आयोगाचा. या आंदोलनाची धास्ती आहे, या आंदोलनाचं ते यश आहे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या. श्रीमंत मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा गोरगरीब मराठीच लढली. कायला सांगा तर म्हणा आम्हाला. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं इमानदारीनं आम्ही करतोय, आम्ही करत राहणार प्रामाणिकपणानं करतोय आम्ही. उद्याच्याला आम्ही पुकारलेच अमर उपोषण. सरकारचं आणि फारकारचं आणि एखाद्या पक्षाचं ऐकलं असतं आम्ही उपोषण करत बसलो असतो 10 तारखेला. म्हणलं असतं जाऊ द्या तिकडं. 4 भीतीत बसलेत तरी अध्यादेशच घेतला आणि ओपन केलं तरी अध्यादेशच घेतला. असं अंधारात काय नाही केलं की अंधारात काहीतरी पिशी घेतली मागच्या दारातून घरी निघून गेला. तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुमचं ते पोटदुखी. ते म्हणतात काहीच नाही मिळालं. नाही मिळालं त्यांचं खरं, त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होते, नाही मिळालं. मी आता यांना पैसे नसते काही नाही, दुकानच बंद केली त्यांची. सुपारी घेऊन बोलते सध्या. हे सत्ता कोणाची तरी सुपारी घेऊन बोलते सत्ताधाऱ्यांच्या कोणाच्या विरोधात. काय होणार नाही. मराठी एकीकडून येत आणि मी मराठ्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळूच तर हे आंदोलन बंद राहणार नाही. शब्द दिलेला सुरू आहे. 10 तारखेला त्या कायद्याची सगळ्या स्वराच्या कायद्याची अंमलबजावणी झाली की सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळायला सुरू झालं दुसऱ्या दिवशी सकाळपासून. त्यासाठी 10 तारखेला आमरण उपोषण पुकारले. असा कोणाचा ऐकणारा आणि 4 भीतीच्या आत बोलणारा गब्ब बसणारा कशाला उपोषण करेन मग. मी गोरगरिबासाठी करतोय मराठ्यांचे, तुमच्यासाठी नाही करत. तुम्ही कोण येत ना ते म्हणणारे तुमच्यासाठी नाही करत. दुसरा विषय असा, तुमच्या मागे मोठी गर्दी आहे, मोठा समाज उभा आहे, कुठेतरी राजकारण्यांना हे सहन होत नाही. तेच प्रॉब्लेम आहे ना. मग मी परवाच सांगितलं ना तुम्हाला की प्रॉब्लेम काय आहे त्यांचा. मी नको आहे. आमचे 5-50 जण आहेत, लय नाहीत ना, करोडो एकीकडून आहेत. 5-50 जणच आहे ती टोळी. यांना मी नको आहे तिथं. राजकारण्याला पण नको आहे आणि ह्या आमच्या बी काहीला नको आहे की हे ते जर आले ते प्रश्नच मार्गी लावतो म्हणे. मग आपल्याला पदं कसे मिळायचे, आपण कोणत्या विषयावर आंदोलनं करायचे, विषय संपित. आणि मी विषय संपितो एखादा हातात घेतला. मग त्यांना ते संपले नाही पाहिजेत, कायमस्वरूपी सुरू पाहिजे. मिटायला तेच, लढायला तेच, असा खेळ आहे त्यांचा. मग त्याच्यावर त्यांना पदं मिळतात, पैसे मिळतात. मग गाड्या काय झाल्या. मला आणखी सायकल घेणं आहे ना, एवढं 5 महिने आंदोलन चालू. सायकलीला काय 1600-1700 रुपये लागत. मी खात नाही ना मराठ्यांच्यावर. तर मला खायचं आहे त्याच्यामुळे काय नाही मिळालं. जरा नीट वाचा ते अध्यादेश काय मिळालं आहे काय नाही. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती व्हायला लागली. सगळ्या सोयऱ्यांसाठी हा पहिला कायदा आहे 75 वर्षातला. मराठ्यांसाठी सगळे सोयरे हा कायदा 75 वर्षातला पहिला आहे. त्यासाठी आधी सूचना काढावं लागतात. ज्याला शंका आहे ना त्याला म्हणा घटनातज्ञाचा अभ्यास करून बघ, जरा बोलव त्यांना तो आहे घरी, मग कळन तुला. इकडं आम्हाला नको शायनिंग दाखवा अडाणी लोकाला. आम्ही अडाणीच म्हणायचं थोडक्यात. आम्हाला येऊन अभ्यास म्हणतो तुलाच कळा ना काही कुंकड चाललंय तो धोरण 3 आणि आम्हाला शिकवतात. आम्ही शिकलोत काय करायला लागतं ते. आम्हाला वाटतं तूच हुशार आहे का म्हणून तुला बोलायचं. तू आधी म्हणायचा देत नाहीत, नंतर माझ्या देतात. तू म्हणशील तसं चालत होतं. आमच्या ध्यानात आलं तू फुटायला लागला आमच्यातून. आम्ही शिकून बसलो. तो गरज नाही आम्हाला. झोप आता घरी वादाडे घेऊ. तर ते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी राज ठाकरे यांनी जे त्यांच्यावर टीका केली त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन रवीसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.